नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आजची सर्वात मोठी बातमी निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्रातून बघत आहोत। महाराष्ट्रातील 48 जागांवरील चित्र आता जवळपास निश्चित झाले आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यातील ही पहिलीच निवडणूक आहे। ही निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे। महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कल दिला आहे। महायुतीला मोठा धक्का बसला आहे। महाराष्ट्रातील महायुतीला 17 जागा तर महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या होत्या। त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार गटाला एकूण 10 जागा मिळाल्या होत्या। त्यातील 10 पैकी 8 जागांवर पवार गटाचे उमेदवार निवडून आलेले आपल्याला दिसून येत आहेत। ते कोणकोणते आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत। बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे या निवडून आलेल्या आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे, अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके, माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील, भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश म्हात्रे, वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भांगरे, बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग बाप्पा सोनवणे हे निवडून आलेले आहेत। धन्यवाद।